शब्दमान आणि प्रेम. अह, शुभ क्रिया. अं, पार्ट आहे 316 लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी. सो पार्ट 315 मध्ये बघितलं होतं आपण. दोघेही रात्री बोलत असतात तर तेव्हा शुभ बोलतो, आता पुन्हा किती वेळ करू, ये ना लवकर. तर क्रिया बोलते की हो, मी मम्माला उद्या बोलते आणि सांगते आणि तू पण ये ना मला घ्यायला. तर शुभ बोलतो की ती कार तुझ्या पप्पाने गिफ्ट केली आहे, सो मी त्यात कधीच नाही बसणार. सो आता पुढे बघू. काय बोलणार असेल क्रिया? तर क्रिया बोलते की म्हणजे? मला कळलं नाही. प्लीज नीट बोलशील का? तर शुभ बोलतो, जेव्हा तू स्वतः अर्न करून गाडी घेणार तेव्हा बसणार, पण हे असं तुझ्या घरच्यांच्या भरोश्यावर काही नकोय मला. आणि त्यांचं हेच तर म्हणणं आहे, की पैसा बघून क्रियाला सोडत नाहीये वगैरे, वगैरे. तर क्रिया बोलते की "नो बेबी, असं काही नाहीये खरंच." तर शुभ बोलतो, "अगं तुझे मम्मा-पप्पा स्वतः माझ्याशी हे सर्व बोलून आहे. मी जाणून काही ॲड करून सांगत नाहीये. कळलं का?" तर क्रिया बोलते की "पण शुभ, त्यांच्या मनात असं काही नाहीये. रागात बोलतात ते फक्त. सो प्लीज त्यांचं बोलणं इतकं मनाला लावून घेऊ नको तू. प्लीज." "हो का? क्लिअर, क्लिअर साईड घेते क्रिया." शुभ बोलतो, "हे बघ क्रिया, तुला आता मी शेवटचं सांगत आहे. त्यांची भाषा आणि टोन माझ्याशी बोलताना कसा असतो आणि याबद्दल ते बोलताना रागात बोलले की मनापासून बोलले हे मला चांगलंच कळलं आहे. सो तू माझी समजूत काढण्यापेक्षा त्यांना या गोष्टी समजावून सांग, की मुलगा पैशाने मोठा असून चालत नाही. माणुसकी असली पाहिजे. नाहीतर मोठ्या बंगलोमध्ये तुमची मुलगी रोज एका रूममध्ये रडत जेवण काढत असेल तर काय अर्थ आहे? मिडल क्लास मुलगा आहे, पण मुलगी किती जास्त हॅपी आहे ते बघा ना." माझं डोकं जरी फिरलं ना खरंच, नाही त्यांच्या अगेन्स्ट तुला उभं केलं तर बघशील तू पण. बापरे! यावर पटकन क्रिया बोलते, की "नाही, जर मी अगेन्स्ट उभी नाही झाले, तर काय करशील?" तर चूप थोडं शांतच बसतो आणि बोलतो, की "तर मन भरून रडून घेणार आणि तुला काहीही न बोलता आपल्या घरी परत जाणार आणि त्यानंतर मागे वळून कधीच नाही बघणार." तर क्रिया बोलते, की "बस झालं? एवढंच ओळखतो तू तुझ्या क्रियाला?" तर शुभ बोलतो, "खरी ओळख तर आत्ताच झाली आहे, कारण इमोशनली घरच्यांनी समजावलं तर बरोबर सोडण्यापर्यंत विचार केली आणि आता पण लगेच अगेन्स्ट उभी राहायला नकार दिला. आता इतका क्लिअर निर्णय निर्णय पुढे आल्यावर काय ओळखायचं बाकी राहिलंय?" "हां, खरंय." तर क्रिया बोलते, की "हे बघ शुभ, मी तुला फक्त प्रश्न विचारला बिकॉज तू अशा परिस्थितीत काय करतो हे बघायला. पण तू हे दाखवून दिलं, की तुझा खरंच माझ्यावर विश्वास नाहीये." तर शुभ बोलतो, की "माझा स्वतःपेक्षा पण जास्त विश्वास होता या बाबतीत, की माझी क्रिया या फॅमिलीमुळे मला कधीच सोडून जाणार नाही. पण हे दोनदा जे बोलली आणि विचारली, त्यावरून क्लिअर झालं, की तू कधीही सोडू शकते फॅमिलीसाठी. आणि हे खरंच खरं आहे. आणि जर तुला खोटं वाटत असेल, तर स्वतः आरशासमोर उभी राहा आणि विचार, की हेच सेम मी मुलगी आहे आणि तू मुलगा आणि सेम प्रश्न मी तुला विचारले." तर क्रिया बोलते, की "मी इतकं सगळं झाल्यानंतर, इतकं पुढे आल्यानंतर सोडू तर नक्कीच दिलं नसतं मी तुला. एवढं तर खरं आहे." "अच्छा." तर शुभ बोलतो, की "हे बघ क्रिया, तुला मी सर्वांसमोर कितीही समजावलं आणि तू थांबली, तर याला प्रेम नाही बोलत. याचा अर्थ असा झाला, की माझ्या बोलण्यामुळे थांबली तू आणि माझ्या मते तरी प्रेमात स्वतःची फीलिंग स्ट्राँग असेल, तर या सोडण्याच्या बाबतीत कुणालाही काहीही समजावून सांगायची गरज नाही. कारण तू आज थांबणार आणि मी बोलणार ते करणार आणि पुढे जाऊन चांगलंच मोठं भांडण झालं, तर तू हेच शब्द ऐकवायला मागे-पुढे नाही बघणार. आणि मी तुला कितीही ओळखून असेल, तर ही सिच्युएशन इतकी जास्त क्रिटिकल असते, की आपण एक वेळेस हे विसरून जातो, की समोर कोण आहे." अगदी बरोबर. एकदम पॉइंट टू पॉइंट खरं बोलतो शुभ. हो ना? आणि क्रिया तूही असंच विसरली होती काही वेळसाठी म्हणून तू ते 2 प्रश्न विचारू शकली आहेस मला. तेही आपल्या घरी गेल्यानंतरच. पण इथे सोबत राहून 3 वर्षात कधी नाही विचारली असं. तर क्रियाच्या डोळ्यात पाणी येतं आणि सॉरी बोलते. तर शुभ बोलतो, की "तू सॉरी नको बोलू बिकॉज ही कसली चूक वगैरे नाहीये. एक सिच्युएशन असते जी आपल्याला मनापासून निर्णय घ्यायला भाग पाडते आणि तुझ्या बाबतीत तेच झालं आणि शेवटी तू मुलगी आहे म्हटल्यावर जास्तच इमोशनल होणार आणि मम्मा-पप्पालाच आधी बघणार. सो यात रॉंग काही नाहीये. सो तू शांत हो आणि रडणं बंद कर. बिकॉज इथे तुझी चुकी तर नक्कीच नाहीये." तर क्रिया विचारते, की "पण असं का असतं शुभ? मुलगी जास्त इमोशनल का असते आणि ती का आपल्या मम्मा-पप्पालाच आधी बघते, आपल्या पार्टनर पुढे?" तर शुभ बोलतो, "मुलीचा स्वभाव हळवा असतो आणि ती आपल्या फॅमिलीबद्दल, स्पेशली पॅरेंट्सबद्दल नेहमी मनापासून विचार करते. मग पुढे तिचा नवरा जरी असेल, तरी तिच्या पॅरेंट्सबद्दल जास्त आपुलकी वाटते.
आणि हे कुठेच चुकीचं नाही आहे. आणि मुलींनाच आपल्या पॅरेंट्सची जास्त काळजी असते म्हणून एका मुलाच्या कंपॅरिझनमध्ये ती या बाबतीत नेहमी पुढे असते. लग्नानंतर पण आपल्या पॅरेंट्सला सोबत ठेवण्याची पूर्ण प्रयत्न करत असते ती. पण जिथे शक्य होत नाही तिथे पूर्ण वेळेस ती अवेलेबल असते. पण आपल्या पॅरेंट्सला कुठल्याही परिस्थितीत एकटं सोडत नाही. खरी गोष्ट आहे. या आणि जर हेच एका मुलाबद्दल असू दे, बायको आल्यानंतर घरात त्याचं आपल्या पॅरेंट्स सोबत वागणं, बोलणं पूर्णपणे चेंज होतो. प्रत्येक ठिकाणी नसेल होत, पण भरपूर ठिकाणी होतं आणि हे सर्वांनी माहिती आहे. सो तू तुझ्या ठिकाणी राईट आहे. सो तू मला सॉरी बोलू नको. आणि मला राग तुझ्या पॅरेंट्सचा नाहीये, तर त्यांनी ऐकवलेल्या पैशावरून बोलण्याचा आहे. कारण त्यांना माझ्या लाईफबद्दल 1% काही नाही माहिती आणि चाललंय मला नको ते बोलत. आणि म्हणूनच माझा आवाज वाढतो या टॉपिकवर बोलताना. आणि म्हणून मी हेच लक्षात ठेवून असतो, की कितीही काही झालं तरी आवाज वाढायला नको आणि शब्द वाईट वापरायचा नाही. दॅट्स इट. तर क्रिया शांतच बसते हे ऐकून आणि बोलते, की "शांत हो आता आणि पाणी पिऊन घे प्लीज. खूप वेळ झाला बोलत आहेस." देन शुभ बोलते, की "ठीक आहे आणि उद्या तू घरी बोलून सांग मला काय बोलत आहे, लाइक केव्हा यायचं फिक्स आहे?" तर क्रिया ठीक आहे बोलते आणि मग दोघेही थोड्या वेळ बोलतात असंच आणि कॉल कट करून झोपी जातात. सो मग दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता क्रिया उठून आधी शुभला मेसेज करते आणि मग फ्रेश होऊन हॉलमध्ये बसते. तर तेव्हाच आपल्या मम्माला सांगते, की "मम्मा, मी उद्या परत जाणार आहे. भरपूर काम बाकी असेल आता ऑफिसचं." तर क्रियाचे पप्पा बोलतात, की "नाही आहे बेटा तुझं काम काहीच बाकी. मागे तुझी भेट करून दिलं होतं ना, माझ्या फ्रेंडच्या मुलाशी, तर त्याला लॉगिन ॲक्सेस देऊन सर्व काम करून घेतलंय मी." "व्हॉट? सिरियसली?" तर हे ऐकताच क्रियाचा राग डोक्यात जातो आणि तसंच ओरडून बोलायला लागते, की "व्हॉट? तुम्ही हे मला न सांगता का केले पप्पा? एवढंच महत्त्वाचं काम होतं, तर मी लॅपटॉप घेऊन आली होती. तर घरून केलं असतं मी काम. पण मला न विचारता कोण त्या मूर्खाला कशाला दिले? गरजच काय असते असलं काही करायची माझी परवानगी नसताना? मी काय फक्त नावासाठी सी आहे का? आणि तुम्हाला त्या मुलाचा इतका पुडका का असतो नेहमी? जेव्हा-तेव्हा त्याला विश्वासात घेऊन सर्व करत असता. कोण आहेच कोण तो मूर्ख कुठला?" तर क्रियाचे पप्पा बोलतात, की "क्रिया शांत बस, खूप बोललीस. मला माहिती आहे तू इतकी बोलत आहेस, पण हे तू स्वतः बोलत नाहीयेस." "व्हॉट?" क्रियाला कळतं, की शुभला रिलेट करत बोलत आहेत ते. तर पुन्हा तसंच रागात बोलायला लागते, की "हे बघा मी खूप आधीच क्लिअर बोलून सांगून आहे, की मी इतर कोणत्याही मुलासोबत जास्त इंटरॅक्शन नाही करू शकत. कारण मला नाही आवडत. शुभला सोडून अदर कोणत्याही मुलाबद्दल माझ्या लाईफमध्ये काही एक महत्त्व नाही आहे आणि हे कधीच नसणार आहे. आणि जर कोणी इतकं पर्सनल होत असेल, तर माझा राग आणि माझा आवाज असाच चढत राहील. आणि मी आता त्याला लगेच कॉल करून सांगते, की जर कधी परत माझ्या लाईफच्या आसपास जरी दिसला ना, तर माझ्यापेक्षा जास्त वाईट कोणीही नसते. कळलं?" बापरे! क्रियाचा राग शुभसाठी हे बोलून क्रिया आपला फोन बघते तर तिथे नसते. आणि तसंच उठून रूममध्ये जाते. तर क्रियाचे पप्पा येऊन आधी फोन घेतात आणि बोलतात, की "जेवढं ऐकून शांत आहे ना, तेवढं शांतच राहू दे. नाहीतर तुझ्यासाठी आणि ज्याच्यासाठी हे करत आहेस त्याच्यासाठी खूप कठीण होऊन बसेल सगळं." तर क्रिया काही बोलणारच असते. इतक्यात क्रियाची मम्मा येऊन खूप बोलतात, ऐकवतात क्रियाला, की "तुला अक्कल कमी आहे का? कोणाशी बोलत आहेस? भान ठेवून बोलत जा. आम्ही काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही, की ते तोंडाला येईल ते बोलत जाशील. एक लक्षात ठेव. जसं सर्व भेटलं आहे ना, तसं सर्व काढून घ्यायला मागे-पुढे बघणार नाही आणि ठेवणार घरातच विथआऊट फोन. मग बघतेस तो मुलगा काय करतो आणि तू काय करते ते." ओ बापरे! क्रिया एकदम शांतच असते. काही न बोलता ते क्रियाचे पॅरेंट्स हॉलमध्ये येतात आणि क्रिया रूममध्ये एकटीच रडत बसते आणि तसंच डोअर लॉक करते आतून आणि फोन असतो क्रियाच्या पप्पाकडे. तर ते हॉलमध्ये टेबलवर ठेवून देतात फोन आणि आपल्या रूममध्ये जातात आणि क्रियाची मम्मा पण जातात आणि या सर्वबद्दल विचार करत बसतात. then काही वेळाने शुभ उठतो आणि क्रियाचा मेसेज बघून रिप्लाय करतो. आणि क्रिया असते बाल्कनीत बसून एकदम शांत, अगदी डोक्यात काही सुरू नसतं, पूर्ण ब्लँक असते आणि डोळ्यात पाणी असतं. आणि मग शुभ जातो, फ्रेश होतो, कॉफी करतो स्वतःसाठी आणि हॉलमध्ये घेत बसतो कॉफी, टीव्ही बघत. तर फोन चेक करतो, तर क्रियाचा नो मेसेज अँड नो कॉल आणि मग विचार करतो, की नाश्ता करत असेल किंवा हॉलमध्ये असेल. मीन्स काहीही झालेलं नाही असं वाटत असेल शुभला. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. किती मोठा धमाका झाला असेल. सो पार्ट 317 मध्ये बघणार आहे आपण आता क्रिया नेक्स्ट काय करेल आणि शुभसोबत केव्हा, कसं बोलणं होईल आणि घरच्यांचं परत काय ऐकायला भेटणार क्रियाच्या अशा वागण्याबद्दल आणि शुभबद्दल
आणि कोणी समजून घेणार, की असं सगळं सुरू राहील. आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय-काय बघायला मिळणार आहे तेही बघू. सो रायटर एंड एडिटर शुभ वासेकर. ओहो!